सो रात्रीचे वाजले 4:30. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग, दिस इज डे 3. आम्ही आता ऑलमोस्ट सगळे रेडी झालो आहोत. तर आजचा प्लॅन असा एक्झिक्यूट करायचा की आज जायचं पंजिमला. दॅन वी हॅव टू गो टू द क्रूज पार्टी अँड वी आर जस्ट रेडी. टुडेज आउटफिट कसा आहे तुम्ही सांगा मला. अँड पंजिमला जायचं आहे, पारा रोडही एक्सप्लोअर करायचं आहे. पारा रोड बाकी राहिला आहे. अँड आफ्टर दॅट वी टू गो टू द पंजिम. नंतर मग तिकडं माझा आहे, मी जाणार. आय विल गो. ठीक आहे. सो मग आता फोटोशूट थोडेफार चालू आहेत सगळ्यांचे. बाकी सगळे ऑलमोस्ट रेडी, आम्ही सगळेच रेडी आहोत. आता फोटोशूट ह्याच्या भावांचे लय भारी भारी फोटो आलेत, कारण की ते फोटो मी काढत होतो ना. दॅट्स वाय. Let's go. Ready? Ready boys? Boys ready boys? How's the Josh? How's the Josh? How's the Josh? ब्लॉग माझ्या पण ब्लॉगला सबस्क्राईब करा, ठीक आहे. हे काय, गुड मॉर्निंग. आता याच्यानंतर आता आमचा ट्रिप निघाली आहे पणजीला. How's the Josh? Yes sir म्हणायचं. चला रेडी. यस रेडी. पंकज भाऊ रेडी. आवाज जो सूरज. How's the Josh? जोश जोरात आज. बारक्या भाऊ चला. सो आता निघालोय पारा रोडला. पारा लेन, कोकोनट ट्री, जे काही तुम्ही बोलता डिअर जिंदगी, ह्या 3-4 शब्दांनी ते फेमस आहे. अँड ना आमचा जो विला आहे तिथं अजून एक विला आहे, विनाची लाईन. अँड दिस इज लुक सो गुड यार. हे बघ, मला खूप भारी वाटतंय ते. एखाद्या वेळेस तिथं नेक्स्ट टाइम आलो ना बघायला तिथं हां राहू दे ना, त्याला काय. पण आपला आपण काय कमी नाही, बेस्ट आहे आपलं. हां म्हणजे ना ब्रिटिश मेंटॅलिटी डिझाईन म्हणतो ना, इंटेरियर डिझाईन किंवा ते आतलं जे स्ट्रक्चर आहे ना, आपलं इंडियन नाही. काय बोलतो किशोर? आता डिसाईड होतोय आम्ही कुठे चाललोय ते. तो आता आम्ही आलो आहोत पारा रोडला आणि थोडंफार फोटोशूट वगैरे करूया. डिअर जिंदगीचा हा लोकेशन आहे. क्राऊड आहे थोडाफार. लेट्स सी फोटो निघतायत की नाही. क्राऊड नसला पाहिजे, नाही की नाही सूरज? अरुण एक बाई चांदव गवला, चांदव गवला आणि चांगल्या बघावा निघाल्या. डोंगराचे अरुण एक बाई चांदली गवला, चांदव गवला आणि चांगल्या बघावा निघाल्या. आता फोटोशूट चालू आहे कॅमेरामध्ये. काहीतरी भयानकच फोटो येणार आहेत वाटतं. अरे काय नजारा आहे, कुणाचे फोटो घेतोय? है नजारा चेंज करो. किशोर सरांनी सगळ्यांची फोटोची जिम्मेदारी घेतली आहे. सगळ्यांचे फोटोज त्यांनी कॅमेरामध्ये काढले. अँड वेल डन टू हँड्स ऑफ टू किशोर. थँक्यू सो मच. ते सगळ्यांचे फोटोशूट करतायत. सो वी आर डन विथ द पारा रोड. शूट वगैरे केलं, खूप मस्त मजा आली, मस्तही खूप केली. आणि आता पंजिमला निघायचं आहे. ॲज आय से की ह्यांना बोललो होतं पंजिमला आपण 3-4 वाजताच निघू. तुम्ही ज्यानुसार तयारी करत होता सकाळी, ज्यानुसार तयारी चालू होती, आय नो की वेळ जाणार. गरम खूप होतं ॲक्च्युली. ढगाचं वातावरण झालं आहे, वारंसुद्धा सुटत नाही. पावसाचं म्हणजे वातावरण झालं आहे, बट पाऊस पडत नाही आहे. दॅट इज गुड थिंग. आणि गरम होते, दॅट इज लिटिल ठीक आहे, कोई सह लेंगे थोडं. सो आम्ही आता ऑलमोस्ट पणजी पोहोचतो आहे, ठीक आहे. अँड जसं जसं आम्ही साऊथ गोव्याला चाललो आहे तसं आम्हाला बंगले, म्हणजे जे ओल्ड काइंड ऑफ जे बंगले असतात ते आम्हाला दिसत आहेत. अँड ते बघून जरा बरंही वाटतं, बिकॉज ऑफ जे ओल्ड कन्स्ट्रक्शन्स आहेत काही ते प्रिझर्व करून ठेवलेले जातात.
अँड ते बघण्यामध्ये खूप मला एक्साइटिंग वाटतं. सरा मला एक्साइटिंग वाटतं. ठीक आहे, बाकी सगळे रेडी आहेत, बाकी सगळी पब्लिक येत आहेत मागे. आता जोसेफ बार फेमस आहे, 100 वर्ष जुनं बार आहे तो. सो ते आम्ही तिकडे काइंड ऑफ साऊथ गोव्याला तिथे जाऊ, थोडं एक्सप्लोअर वगैरे करू. दारू प्यायला नाही, बघायला. बघायला आम्ही ड्रिंक करत नाही. गाडी. मी तर माळकरी, पंढरपूरला जाणार आहे आता इथून गेलं काय. हो, अरे मी नाही पंढरपूरला नाही रे. माझी वाट बघताय तुम्ही. हा, याची वारकरी वाट संप्रदाय, बघताय. हरिभक्त जायला लागले. मी तर वाद्य वाजवतो, वाद्य. हा ऑलराऊंडर आहे, सगळं करतो. ट्रेन चालवतो, गाडी चालवतो. हो मग ट्रेन पण चालवते. हो सांगडचं काय कारशेड आहे ना, तिथं ट्रेन हो चालवते. बोला. माझ्यासाठी नाही एवढं करू शकत. अरे माझं खांदा दुखतो लगेच. बॅग अरे भाई तू ड्रायव्हर आहेस, हायवे ड्रायव्हर. नको मित्र, घे ना यार, माझा खांदा घे की थोडं. अरे मी माहिती आहे बघ, ही मोठी बॅग पकडून आहे ना, ही मोठी बॅग पकडून माझं आहे ना खांदा दुखायला लागला. काय बोलू तुला, एवढं मोठं वजन दिलं माझ्या हातात. मी बॅग कधीच पकडतो मला. पार्किंगचे बघ त्याला. सो आम्ही आता पोचलोय पंजिममध्ये अँड आता आम्ही थोडं पेटपूजा वगैरे करूया. सगळे थांबतायत, पेटपूजा वगैरे करू अँड दॅन वी गो टू द जोसेफ बार. तिथे छोटे छोटे घर आहे, त्याचे कलरफुल्स वगैरे, फोटोज वगैरे काढू. खूप फोटोजेनिक प्लेस आहे तो. अँड आफ्टर दॅट वी डिसाइडेड की बघू कुठे जायचं. लेट्स सी. आता पार्क करतायत सगळे गाडी. AC मध्ये बसायचं का बाहेर? सेक्शन क्लोज है और है ना चालू है, 10 लोग हैं, एसी में नहीं बैठने का. वो सेल्फ सर्विस है. सेल्फ सर्विस करते हैं. किचन किधर है बताओ, हम लेके आएंगे और लोग हैं का सिर्फ बता दो. ठीक आहे, चला इकडेच करूया. हां बरोबर. मैं और दिखे लेके हो बरं तुम्हाला सवय आहे ना. सो वी आर हिअर. काय नाव आहे, सिरी पंजाबी. चला कशाला उभे आहेत सगळे. चला. A few moments later. सो डन विथ द फूड. खूप चांगलं जेवण होतं इथे. जर तुम्ही येत असाल पंजाबमध्ये, जसं तुम्ही एंटर करता ते जे पंजाबमध्ये तुम्ही गुगलवर टाका अँड देअर इज लोकेशन. खूप चांगलं फोटोजेनिकही आहे. जर हा सेक्शन चालू असतो तर तुम्ही फोटोज वगैरेही काढू शकता. फूड बसलो तर सगळ्यांना छान जेवण झालं अँड मन तृप्त झालं. ॲक्च्युली कसं आहे, ट्रिपमध्ये आहे ना सगळ्यात मोठा तास हा असतो की जेवण चांगलं भेटलं पाहिजे. जेवण वगैरे चांगलं. अँड वी आर गोईंग टू द जोसेफ बार राईट नाउ. अजून मुलं बोलतात की दुसरीकडे जायचं, जोसेफ बार हा लोकेशन नको, दुसरीकडे बघू लोकेशन. अँड सूरज बघा एक नंबर आज, छान दिसतं. हाय ब्रो, काय बोलताय? कधी आलं का? ए आलो 2-3 दिवस झाले. ठीक आहे. जेवायला आलतो इथे. और रेटिंगचे 5 रुपये कट. पाटील, मी तुझं नाव सांगणार आहे बायकोला. ड्रायफ्रूट मार्केटला जायचं का? एक्चुअली प्रॉब्लम इज दॅट की कोई है नहीं देने के लिए. ऐकलं का पाटील, बायकोला मी तुझं नाव सांगणार आहे. बायकोने मला सांगितलेलं आहे एक सूरजच्या चॉईसचा ड्रेस घेऊन ये मला, पण तिला सांगणार सूरज माझ्यासोबत आला नाही आणि ड्रेस पण चॉईस केला. मी पण असंच करणार आहे, पण ब्लॉग मध्ये टाकू नका पहिले. ए मी टाकणार. जर तुषारची मिसेस जर पाहत असेल, यू नो द ट्रूथ राईट नाव. मुमेंट ऑफ द ट्रूथ इज त्यांनी शॉपिंगच केली नाही तुझ्यासाठी. दिस इज रॉंग. अरे मी शॉपिंग केली होती, पण सूरज बोलला नको घेऊ, इथे लय महागडं आहे, आपण तिला घेऊन आहे ना. ॲक्च्युली इथं शॉपिंग करणं सेन्स बनत नाही. बिकॉज ऑफ ते क्लोथ तुम्हाला मुंबईमध्येही भेटू शकतात आणि तुम्ही काइंड ऑफ हा जो वेळ तुम्ही मुंबईमध्ये नाही करू शकत. तसं म्हटलं ना, इकडचे कपडे जे आहेत ना ते बोलतात ना बीचवर जाण्यासाठी आणि इथेच म्हणजे इथेच घालू शकतो आपण. हो. तिकडे जाऊन आहे ना बॉम्बेला हे जर घातलं ना ते सॉरी समजू शकतो मी. समजू शकता.
त्या माणसाला आम्ही मनवायला आलो. मग मनवायचं. अरे पण तुझा पार्टनर कोण आहे? माझा पार्टनर आमका धोका देणार का त्याला? माझा भाव एक रुसला होता, त्याला आम्ही मनवायला आलो. तो पुढे पुढे आम्ही अरे थांब भावा असं नसतं तसं नाही. तो डायरेक्ट मग इथं बसला. असं काय बसलं तर बसलं. त्याला राग आला. तो पण रुसला. आम्ही जेवलो नाही माहितीये काय? हे जेवले काय थांब ना यार जरा, मला सांगायला आला. थांब ना जरा. येत होतं ना मस्करी त्यांची. फोन केला तर नाही आलाच ना, पण बरोबर सुरज सोबत आला. बरोबर. त्या लोकांना कोणू शकत नाही, तुमच्यासोबत येत नाही म्हणून मी बाहेरच बसलो होतो. तुला 3 वेळेस फोन केला की ये नाही केला. अरे सोडा मेनू कार्ड दो. ऐका ना तू सोडा मोर त्यांना कार्ड चाहिए. हाँ मेनू कार्ड दो. त्यांना कार्ड. हाय गाइस. मी आय एम बारक्या. काय होतंय? क्लॅप क्लॅप. ए क्लॅप 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 क्लॅप. How the practice standard and how I was a practice cricket was a practice. The wickets, I'm very well enjoyed his batting when they bouncer for me and just okay, come on. मी थोडा अभ्यास करतो मित्र. ठीक. जरा अभ्यास करून दे. कारण की तुला इथे जॉब करायचा आहे. नाही कारण की का आम्ही खाणार आणि निघून जाणार, पैसे पण देणार. मी भांडी घासणार. बरोबर ना? कसं आहे? मला फुबी आहे भांडी घासायचं. फुबी आहे मला. मग काय करायचं? काय नाही करायचं. आपला सूरजला आणि तुषारला टेकून देऊ इथे. आणि यांचे काम आपण तिकडे करू. तिकडे करू order. यांचे जे पण ऑर्डर दिलेलं असेल ना आम्हाला फोन ते आम्ही दोघं आम्ही हे करणार आणि Order यांना घ्या. इथे भांडे घासायला ठेवणार. उभी आहे. फुबी आहे. तिकडे काहीतरी. अरे परत बोल ना भावा, ऑन रेकॉर्ड बोलू दे. ऑन रेकॉर्ड बोलतोय. मार 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 नीला मार. आता आम्ही पोहोचलो इथं व्हाईट चर्च पाशी. बट इथं आतमध्ये एंट्री नाही आहे, सध्या बंद केलंय किंवा आतमध्ये ही एंट्री असते. आता बंद आहे. वेळ डिसाइडिंग की बाहेर थोडं उभं राहून काढावे लागेल थोडंफार. आणि आउटफिट इज अ चेंज. सगळे येत आहेत. हा उभा राहा ना बाबा. अरे हेल्मेट तिकडे लावलं असतंच बाबा. अरे मग वरती ठेव. व्हाईट चर्च इज डन. आता चाललो आहे आम्ही जसोबारपाशी. अँड आफ्टर दॅट क्रूजचा प्लॅन मे बी कॅन्सल होऊ शकतो. आम्ही डायरेक्ट मग नंतर रेस्टरूमला सॉरी आपल्या विलाला जाऊ, थोडं रेस्ट वगैरे करू, मग बाहेर कुठे एक्सप्लोर करू, नॉर्थ गोवा परत. कारण की आता वेळ झाला, अंधारही खूप होतं. सीट सरकते मित्र खाली. हा बोला. सीट सरकते खाली. सीट सरकते पुढे. हा माहिती आहे आपल्याला. ड्रायव्हर हा बस ना बाबा. काम की मालक. इथं बघू आता जरा फिरू थोडंफार. गाडी चालवते काय रस्ता. हा मग आता आम्ही एवढे आम्हाला पगारच एवढा मालक देतो, आम्हाला मालकालाच पगारावर ठेवला आम्ही. सो आमचे पणजीचे लोकेशन फिरून झाले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत विलासाठी. विलासाठी निघालो आहे. सो तिथे रेस्ट करणार आहे थोडा, मग संध्याकाळी पबला जायचा विचार चालू. मी नाचणार. ब्रिज आहे इकडे जरा सफळ अपघात होतात. आज रात्री परत एकदा. आणि पबला ती जाऊन गोव्याची जी म्हणतात नाईट लाईफ ना, नाईट लाईफ हा. किंवा ते पबचं ते काही क्रेज म्हणजे ते बघायचं वातावरण. त्या दिवशी काही मजा नाही, मजा आली प्रत्येक दिवशी, पण आज शेवटचा दिवस आहे आणि बँडी मजा करायची. उद्या सकाळी आमची रिटर्न मुंबई, बॅक टू नॉर्मल लाईफ चालू होणार आहे. दॅन वी गोइंग टू एन्जॉय. आणि खरं ॲक्च्युली खूप मजा आली यावेळी, कारण की सगळे मित्र होते सोबत. आणि प्लस बॉईज खूप सारे अनोळखी चेहरे पण होते. कमी भेटणारे म्हणजे डेली रुटीनमध्ये नव्हते. सेम माझ्यावर तुझ्यावर सेम तुझ्यावर सेम झालं ना. बॉईज ट्रिपमध्ये तर मजाच मजा आहे. काही असू दे, बाकी सगळे ट्रिप पुरेपुरी नसते. मेन म्हणजे
गर्ल्सवानी नसतं आमच्यामध्ये असं नो ऑफेन्स टू गर्ल्स छोटे बॉईज बार्गेनिंग लोकांसोबत म्हणजे जे आपले ब्रदर्स लोकांसोबत फिरायची जी मजा आहे ती नेमकी कुठेच नाही. सो रात्रीचे वाजले 4:30. सकाळ होते सकाळ. पहाटेचे वाजले 4:30 आणि आम्ही घेतोय गाडीला टोचन बिकॉज ऑफ गाडीची चावी हरवली नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे होती ती गेली आहे विलामध्ये रिटर्न अँड आम्ही गाडीला टोचन देऊन चाललो आहे. सो पुन्हा एकदा भेटूया पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये कुणातरी. ठीक आहे. अँड दिस इज द लास्ट डे अँड नेक्स्ट डे आम्ही मुंबईला निघणार आहोत. म्हणजे मॉर्निंगला याच मॉर्निंगला निघणार आहोत. लेट्स सी. गणेश भाऊ लय जोराने आपले टोचन देत आहेत. हँड्स ऑफ टू गणेश. ठीक आहे. ए इकडे इकडे चल 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 सरळ चल. मला टोचन द्यायला जमत नाही त्यात मी दिली असती. गणेश तिकडे देत आहेत. दिस इज ऑल्सो फन ॲक्च्युली. रात्री गोवामध्ये 4:30 वाजता गाडीला आम्ही टोचन देतोय. दिस इज काइंड ऑफ म्हणजे थोडंफार असं वेगळा एक्सपिरियन्स आहे गोष्टीचा. किती वेळ चावी शोधतो? आम्ही लिटरली 1-1.5 तास चावी शोधत होतो. A few moments later. सो गुड मॉर्निंग. फायनली आम्ही गोवामध्ये लवकर उठलो आहे बिकॉज ऑफ आमची आता ट्रेन आहे बाय मुंबई फॉर द मुंबई अँड वी आर सब रेडी. आणि आता स्कूटी द्यायची आम्हाला तिकडे जिथून आम्ही स्कूटी रेंट केली होती तिथं स्कूटी द्यायची आणि तिकडून आमचा ड्रॉप पॉईंट आहे टीव्हीमला. सो आमची ट्रेन आहे 9ला अँड काइंड ऑफ वाजलेत 7:30 पावणे 8 वाजलेत. सो वी हॅव टू डू लिटिल रश. सगळे निघालेत अँड देन सकाळी गोवा इज लुक लाईक किती छान सुंदर. सो आता आम्ही निघालो आहे मुंबईला अँड एक माझी सीट इकडे आहे आणि बाकी 9 जणांची सीट थोडं पुढे मागे जातील अँड बघू नंतर अलाईन करणार आहोत. कसं दोन होतं ना रे हा नाही बाय बाय. आरामात पोचल्यावरती ब्लॉग मध्ये कंटिन्यू करतोच. हो चालेल. पोचवून सांग. बाय बाय. बाय बाय. व्यवस्थित जा घरी हो, हो. पोहोचलास की सिम कार्ड काढून मोबाईल स्विच ऑफ करून मला मेसेज कर पोहोचलो म्हणून. एक तोंडावर फेकून मार की फोन करा मला. फोन स्विच ऑफ. हात बारक्या बाय बाय टिल द नेक्स्ट टाइम. ठीक आहे. आरामात जावा सगळ्यांनी. आणि सर्वांनी झालं तेव्हा परत यायचंय तुम्हा लोकांना. बाय बाय. बाय. बाय बाय बाय. टिल यू द नेक्स्ट टाइम. भेटूया. खूप मजा आली. पुढच्या ट्रिपमध्ये भेटू. चल बाय. सो अशा प्रकारे आमचा गोव्याचा ट्रिप इथं संपतो आहे अँड आता घरी जाईल 5 मिनिटावर आहे. टी-शर्ट येणं आपल्या घरी. पुन्हा एकदा भेटूया अशाच कोणत्या तरी ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशी धमाल मस्ती तुम्हाला बघायला भेटेल आमच्या ब्लॉगला. बाय.